सुरुवात करूयात नुकसानग्रस्तांना मदत केल्याच्या आणि त्यांच्या आश्वासनांच्या बातम्यांनी। बळीराजा अधिक मजबूतीने उभा राहील, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं। मुख्यमंत्री फडणवीसांचं ट्विट। तर हे संकट तात्पुरतं, बळीराजा पुन्हा उभा राहील आणि त्यांच्या सोबत महाराष्ट्र सुद्धा अधिक सक्षमपणे पुढे जाईल असाही विश्वास व्यक्त। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अमित शहांना भेटणार, महाराष्ट्रातल्या नुकसानीसंदर्भात पत्र देणार, केंद्राकडून मदत मागणार। अजित पवारांची माहिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा परळमधील खासगी कार्यक्रमासाठी मुंबईत। उद्धव ठाकरेंकडून लातूरमधील नुकसानीची पाहणी। तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, हेक्टरी 50,000ची मदत करण्यासह कर्जमाफी व्हावी, शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंकडे मांडली व्यथा। नुकसानग्रस्तांना 5,000 रुपये आणि 35 किलो धान्य वाटपाला सुरुवात। उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। प्रशासनाकडून पंचनामे सुरू असतानाच तातडीची मदत देणं सुरू। महिलेनं रडून अजित पवारांसमोर मांडलं गाऱ्हाणं। भयानक संकट, इथे पैशांचा विषय महत्वाचा नाही, पण काटकसर करू आणि हातही आखडता घेणार नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंची यावर प्रतिक्रिया। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मी स्वतः रस्त्यावर उतरेन, नुकसानग्रस्त पाहणीच्या वेळी उद्धव ठाकरेंचं आश्वासन। मोदींनी मराठवाड्यामध्ये यावं, शेतकऱ्यांचे अश्रू पुसावेत, भरघोस मदत द्यावी, ठाकरेंची मागणी। पाहणी दौरा करा, पर्यटन करू नका, पूरग्रस्तांना सर्वांनी सढळ हाताने मदत करावी, उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून फक्त राजकारण आणि पर्यटन, 3 तासांच्या दौऱ्यामध्ये ठाकरेंना शेतकऱ्यांचं दुःख काय कळणार, नवनाथ वन यांची टीका। शेतकऱ्याला हेक्टरी किमान 50,000 मदत गरजेची, पंजाबप्रमाणे महाराष्ट्राला देखील केंद्राची मदत करण्याची गरज, केंद्राकडून 15 ते 20,000 कोटी रुपयांची मदत मागून घ्या, आमदार रोहित पवारांची ट्विट करत मागणी।